मिशन 13 डिसेंबर आणि जवळपास तयारी झाली असेल. बघा, सर्वप्रथम हा व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर सर्व आमच्या विद्यार्थी बालमित्रांना 13 डिसेंबरसाठी म्हणजेच जवाहर नवोदय विद्यालयाचा पेपर देण्यासाठी आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. आणि जवळपास अभ्यास हा झालाच असेल. आता काही गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत की परीक्षेला जाता जाता आपल्याला काय करणं गरजेचं आहे, हे आज खऱ्या अर्थानं आपल्याला चर्चा करायची आहे. काही राहिलं असेल तर ते सुद्धा सोबत सोबत करायचं आहे बरं. पण परीक्षेला जाता जाता कुठेही कुठल्याही प्रकारची गडबड होणार नाही यासाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत. तर त्या गोष्टी करायच्या कोणत्या हे आज आपल्याला खऱ्या अर्थानं बघायचं आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि चला आता आपल्याला बघायचं आहे, सोबत सोबत अभ्यास करायचा म्हटलं ना, हा अभ्यासही सोबत सोबत करायचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे गणित बघितलं असेल, सोडवलं असेल, अशा प्रकारचे गणित विचारली जातात परीक्षेला. बघा, एक प्रश्न असा विचारलेला आहे आपल्याला, पुढील आकृतिबंधाचे निरीक्षण करा व प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य संख्या शोधा. बघा मुलांनो, एक गोष्ट काळजीपूर्वक करा. फक्त पेपर सोडवत असताना तुम्हाला दिलेली सूचना ही काळजीपूर्वकच वाचा. बघा, आपल्याकडे 4 पर्याय दिलेले आहेत आणि 4 इथे आकृतिबंधही दिलेले आहेत. या आकृतिबंधाचं निरीक्षण करायचं. त्रिकोणाच्या भोवती काही संख्या दिलेल्या आहेत, 3 संख्या दिल्या आणि एक मध्ये संख्या दिली. त्रिकोणाच्या बाजूला संख्या दिली. म्हणजे या ज्या 3 संख्या दिलेल्या आहेत, या 3 संख्यांचा संबंध निर्माण होऊन कुठेतरी आतली संख्या बनणार आहे. तर यांचा नेमका काय संबंध तयार होतो ते आपण बघूयात. बघा, 3 आणि 2, 3 वजा 2 बरोबर 1 गुणिले 4 हा संबंध यामध्ये आहे. हा संबंध आहे. पुढे तो संबंध लागतो का? बघा, 15 वजा 13, 15 वजा 13 बरोबर 2 गुणिले 3 गुणिले हे खालचे 3 किती होतात? 2-6 बरोबर जुळलेले आहेत. त्यानंतर 17 वजा 13 बरोबर 4 गुणिले 2 बरोबर 8, 8 जुळलेले आहेत. 12 वजा 10 करावं लागेल. इथे आपल्याला 12तून 10 वजा करावे लागतील. म्हणजेच 2 गुणिले 2 म्हणजेच 4. म्हणजे यामध्ये आतमध्ये येणारी संख्या ही 4 असणार आहे. पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी हे याचं अचूक उत्तर आहे. या प्रकारचे सुद्धा प्रश्न आकृतिबंधावर विचारले जातात गणितामध्ये. चला पुढे जाऊयात आपण. बघा, या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. आपण जो काही व्हिडिओ दिला होता अगोदर त्यामध्ये अशा स्वरूपाचेही काही क्वेश्चन्स ऍड होतात बरं. तर असेही गुण जायला नको म्हणून थोडीशी एक प्रॅक्टिस शेवटच्या टप्प्यामध्ये होणं गरजेची होती. म्हणून बघा, दोन प्रौढ माणसांची. आता प्रौढ माणसे कशाला म्हणतात बरं? मोठी माणसं. मोठी म्हणजे वयाने मोठी माणसे. प्रौढ माणसांची वय दर्शवणारा संख्येचा गुणाकार म्हटलेला आहे. काय आहे? गुणाकार. प्रौढ माणसांची वय दाखवणारा गुणाकार 770 आहे. त्या 2 प्रौढ माणसं आहेत, त्यांच्या वयाचा गुणाकार 770 होतो हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष आहे? आता एकतर मुळामध्ये आपल्याला त्यांची वय किती आहेत हेच माहिती नाहीये. म्हणजे दोन्ही सुद्धा संख्या आपल्याला माहिती नाहीत. अशा प्रकारचे प्रश्न जर आले तर समजून जा हे अवयव पाडणे या प्रकारातील प्रश्न आहेत. येतंय लक्षात? मग तुम्हाला मूळ अवयव पाडता येतात का? आणि पाडता येतही नसतील तरी या उदाहरणावरून समजून घ्या. मूळ संख्या तुम्हाला माहिती आहेत बरोबर. म्हणजे मूळ अवयव पाडणे म्हणजे काय? सगळ्यात लहान मूळ संख्या कोणती आहे? 2. 770 चे तुम्हाला अवयव पाडायचे आहेत. 770 ही एक समसंख्या आहे. म्हणजे या 770 ला 2 ने निशेष भाग जातो.
770 चे अवयव पाडून घेऊयात. अवयव पाडणे म्हणजे की या 2 ने या 770 ला भाग द्या म्हणजे यांचे अवयव तयार होतील. 2 सोबत कुणाची जोडी तयार होऊ शकते तर 2 सोबत बघा 2 ने 770 ला भाग दिला तर 2 त्रिक 6 इथे 1 उरणार आहे. 2 8 16 इथे 1 उरणार आहे. 2 पंच 10 म्हणजे 2 गुणिले 385 हे 770 चे झालेले अवयव आहेत. आला लक्षात. त्यानंतर पुन्हा मूळ अवयव पाडायचे आहेत. मूळ अवयव पाडत असताना हा अवयव जसा आहे तसाच लिहिला. त्यानंतर या संख्येला आता ही विषम संख्या आहे, 2 ने निशेष भाग जाणार नाही. मग 3 ने भाग जातो का यासाठी तुम्हाला कसोटी माहित असणं गरजेची आहे की अंकांच्या बेरजेला जर 3 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. अशी 3 ची कसोटी आहे. ती इथे लागू होते का तर बघा 3 आणि 8 11 होतात. 11 आणि 5 16 होतात. 16 या संख्येला 3 ने निशेष भाग जात नाही म्हणजे याही संख्येला 3 ने निशेष भाग जाणार नाही. तर मग आपण काय करूयात, आपण या संख्येला 5 ने भाग देऊयात. बघा बरं 5 ने जर भाग दिला या संख्येला तर काय भाग जातो बघा 5 7 35 5 7 35 इथे 3 उरले 5 7 35 म्हणजे 5 ने जर आपण 385 या संख्येला भाग दिला तर अवयव काय पडले 5 आणि 77 म्हणजे सध्या 770 चे आपल्याकडे कोणकोणते अवयव मिळाले 2 5 आणि 77. आता बघा पुढे जाऊयात. 2 जसा आहे तसाच अवयव लिहिला, 5 जसा आहे तसाच लिहिला. आता या 77 ला कोणत्या संख्येने भाग जाईल, पुढची मूळ संख्या आहे 5 च्या पुढे 7 7 गुणिले 11. बघा बरं या सगळ्या ज्या संख्या आहेत या सगळ्या संख्या सध्या मूळ संख्या आहेत, यांना म्हणायचं मूळ अवयव. येतंय लक्षात. अशा स्वरूपामध्ये आपण मूळ अवयव पाडलेले आहेत. आता बघा आपल्याला खऱ्या अर्थानं गणित काय समजून घ्यायचं आहे, 2 व्यक्तींची वय आहेत. यावरून आपण 2 संख्या तयार करू शकतो का? हो निश्चितच करू शकतो. इथे जरी 4 संख्या असल्या तरी यांचा गुणाकार करून आपण निश्चितच 2 संख्या तयार करू शकतो. पण आपल्याला एक अट दिलेली आहे, प्रौढ माणसांची वय विचारलेली आहेत. हे काळजीपूर्वक लक्षात घ्या. जर आपण 2 आणि 5 यांचा गुणाकार केला तर तो 10 होणार आहे. म्हणजे एका व्यक्तीचं वय हे 10 वर्ष आणि एका व्यक्तीचं वय हे 77 वर्ष. बघा आता यांना प्रौढ म्हणता येईल का? मुलांना थोडासा विचार करा. 10 हे एखाद्या तुमच्यासारख्या मुलाचं वय आहे आणि 77 ही जे आहे ना हे एखाद्या वृद्ध व्यक्तीचं वय आहे. त्यांना प्रौढ नाही म्हणता येत. प्रौढ म्हणजे थोडासा तरुण. हे होणार आहे का? तर होणार नाही. मग इथे आपल्याला काय करता येऊ शकतं तर बघा 2 ने 11 ला गुणा आणि 5 ने 7 ला गुणा. 2 ने 11 ला गुणल्याच्या नंतर आपल्याकडे 22 ही एक प्रौढ व्यक्ती होऊ शकते. 22 वर्ष वयाची एक प्रौढ व्यक्ती होऊ शकते. आणि 5 गुणिले 7 बरोबर 35 म्हणजे ही सुद्धा एक प्रौढ व्यक्ती होऊ शकते की ज्यांचं वय हे 18 वर्षापेक्षा किंवा 20 वर्षापेक्षा पुढे आहे पण मात्र 50 वर्षापेक्षा आतमध्ये आहे. म्हणजे एका व्यक्तीचं वय हे 22 वर्ष असू शकतं आणि दुसऱ्या व्यक्तीचं वय हे 35 वर्ष असू शकतं. या दोनही व्यक्तींची वय आपल्याला मिळालेली आहेत. पण प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, या व्यक्तीच्या वयांची बेरीज किती, या दोघांची फक्त बेरीज करा. काय येणार आहे उत्तर आपल्याकडे 57. आलं 57 उत्तर. एका व्यक्तीचं वय 22 वर्ष, एका व्यक्तीचं वय 35 वर्ष, दोघांच्या वयाची बेरीज 57. पर्याय क्रमांक सी. येतंय लक्षात. म्हणजे अशा स्वरूपाचे ही प्रश्न आपल्याला आपल्या या नवोदयच्या पेपरमध्ये बघायला मिळणार आहेत. जे स्किप करायचे नाहीत, अंदाजे गोळे मारायचे नाहीत, तर या पद्धतीने सोडवायचे आहेत. कारण तुम्हालाही माहिती आहे की आता मेरिट ठरत आहे. बरोबर खूप मुलं स्पर्धा करत आहेत. त्यामुळे या गोष्टी तुम्हाला एखादा ऍडिशनल पॉइंट ऍडिशनल मार्क्स मिळण्यासाठी
हा जर प्रश्न अशा प्रकारचा बरोबर आला तर तुमचे निश्चितच 1.25 मार्क्स इथे वाढणार आहेत 100 मार्कांमध्ये. आला लक्षात? आणि आपल्याला तर 100 पैकी 100 मिळवायचे आहेत. चला पुढे जाऊयात. आता हे सगळं जे तुम्हाला दिसतंय परीक्षेला जाता जाता हे चेक करून घ्या. फक्त अभ्यास करायचा नाही तर या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. तुमचं हॉल तिकीट सगळ्यांनी डाउनलोड करूनच ठेवलेलं असेल. या हॉल तिकीटमध्ये दिलेल्या गोष्टी सगळ्या काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून आपलं महाराष्ट्रामध्ये सेंटर आहे, सेंटरचा आपल्या महाराष्ट्रासाठी कोड दिलेला आहे 13. त्यानंतर आपल्यासाठी जो काही ज्या जिल्ह्यातून आपण परीक्षा देणार आहोत त्या जिल्ह्याचं नाव इथे असेल. त्यानंतर कोणत्या तालुक्यातून आहोत त्या तालुक्याचं नाव इथे असेल. रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे आपण जो फॉर्म भरलेला होता तो फॉर्मचा नंबर इथे असेल. सगळ्यात महत्त्वाचं तुमचा रोल नंबर हा काळजीपूर्वक बघून घ्या. तुमचा जो काही 7 अंकी रोल नंबर आहे तो व्यवस्थित बघून घ्या, कारण याचा उपयोग तुम्हाला प्रत्यक्षात परीक्षा देत असताना तिथे होणार आहे. त्यानंतर तुमच्या नावामध्ये काही चूक नाही ना हे काळजीपूर्वक बघून घ्या. कधीतरी फॉर्म भरताना स्पेलिंग मिस्टेक होऊ शकते, ते आजच बघून घ्या. ऍडमिशनच्या वेळेला घाई नको. त्यासाठी वडिलांचं नाव दिलेलं आहे तेही व्यवस्थित आहे का तेही बघून घ्या, जेणेकरून कागदपत्र पडताळणीच्या वेळेला नाहीतर खूप अभ्यास केला, माझा नंबर लागला, पण एवढ्याशा छोट्याशा गोष्टीमुळे मला ऍडमिशन मिळाली नाही असं व्हायला नको. त्यानंतर तुमची जन्मतारीख जी आहे ती खात्रीशीर चेक करून घ्या, तुमची जन्मतारीख हीच आहे का. त्यानंतर तुमचा पत्ता असेल, तुमच्या शाळेचं नाव असेल की ज्या शाळेतून तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या शाळेत तुम्ही शिकत आहात का, हे महत्त्वाचं आहे. या गोष्टी ज्या आहेत या चेक करून घ्या. त्यानंतर खाली तुम्हाला जे काही तुमचं एक्झाम सेंटर परीक्षा केंद्र जे आहे ते परीक्षा केंद्र काळजीपूर्वक बघून घ्या, त्याचं नाव माहीत करून घ्या. आपल्या जो काही समजा तालुका असेल त्या तालुक्याच्या ठिकाणी नेमकी ती शाळा कुठे आहे हे आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. यावरती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही दिलेली आहे, आपली परीक्षा ही 13 डिसेंबरला होणार आहे आणि पेपरची वेळ ही 11:30 वाजल्यापासून 1:30 वाजेपर्यंत जरी असली तरी आपल्याला 10:30 पर्यंत सेंटरवर पोहोचायचं आहे. हे लक्षातच ठेवा. म्हणजे 10:30च्या अगोदरही तुम्ही अर्धा तास तिथे पोहोचलात तरी काही हरकत नाही, कारण आपल्याला प्रवास करून जायचा आहे. म्हणून हे हॉल तिकीट सोबत असणं गरजेचं आहे. या गोष्टीकडे 5 मिनिट वेळ काढा, त्या गोष्टी काळजीपूर्वक बघून घ्या आणि 10:30 वाजताच मला पेपरला जायचं आहे ही गोष्ट आवर्जून काळजीपूर्वक लक्षात ठेवा. आता आपल्याला पेपरला जात असताना काही उदाहरणं पण अशी सोबत घेऊन जाणं गरजेचे आहे, डोक्यामध्ये. बरोबर, सोबत म्हणजे कुठे अशी चिठ्ठी वगैरे हातावर वगैरे नाही, डोक्यामध्ये. बघा पुढचं एक उदाहरण आपल्याला पाहायचं आहे की आपल्याला काय दिलेलं आहे, 3.1/2 3.1/2 अशा प्रकारे एक आपल्याला अपूर्णांक दिलेला आहे आणि 3.1/2 काय म्हटलेलं आहे, 3.1/2 3.1/2 यांचा गुणाकार किती येईल, या दोघांचा गुणाकार करायचा आहे. मग सर यांचा गुणाकार करायचा कसा, अतिशय सोपा आहे. हा एक पूर्णांक युक्त अपूर्णांक दिलेला आहे, याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये दोन्ही अपूर्णांकांना रूपांतरित करून घ्या. अंशाधिक अपूर्णांकामध्ये कसं रूपांतरित करायचं असतं तर छेदाने पूर्णसंख्येला गुणायचं आहे, म्हणजे 2 गुणिले 3 त्यामध्ये हा अंश फक्त मिळवायचा, छेद जसा आहे तसाच लिहायचा. त्यानंतर गुणिले पुन्हा जे इथे केलेलं आहे तेच इथे करा, छेदाने पूर्ण संख्येला गुणा, त्यामध्ये अंश मिळवा आणि छेदस्थानी 2 लिहा. काय होणार आहे, 2 6 6 आणि 1 7 7/2 गुणिले इथे सुद्धा 7/2. काय उत्तर आलं तुमचं. आता बघा बरं, जर गुणाकार असेल तर अंशांशाचा गुणाकार करा, छेदाछेदाचा गुणाकार करा, म्हणजे 7 गुणिले 7 चा छेद 2 गुणिले 2. याचाच अर्थ काय होईल, 7 49. पाढे चांगलेच पाठ झालेले असतील तुमचे. 2 2 4
बघा कुठे उत्तर दिसतंय का सर? आम्हाला यामध्ये कुठेही उत्तर दिसत नाही. बघा ज्या पद्धतीने आपण पूर्णांकयुक्त पूर्णांकाचं रूपांतर अंशाधिक पूर्णांकामध्ये केलं होतं, अंशाधिक पूर्णांकाचं रूपांतर आपल्याला पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये करता आलं पाहिजे. मग ते कसं करायचं सर? काहीच नाही. या 4 ने 49ला फक्त भाग द्या. भागाकार तुम्हाला निश्चितच येतो. 4 1 4, 4 2 8, बाकी उरली 1. जो बाकी उरणार आहे तो होणार आहे अंश. छेदस्थानी तर 4च आहेत, म्हणजे 12/1/4. 12/1/4. जर समजा तुम्हाला लेक्चर आवडत असतील किंवा स्कॉलरशिपची तयारी करायची असेल तर इथे जे खाली दिसतोय हा आमचा नंबर आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की स्कॉलरशिपची बॅच जॉईन करावी किंवा संपर्क साधावा, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. व्हॉट्सॲपवरती मेसेजही करू शकता. बघा या सगळ्या सूचना तुमच्या हॉल तिकीटवर दिलेल्या आहेत. त्या सगळ्या सूचना इंग्लिशमध्ये आहेत. त्या काळजीपूर्वक वाचून घ्या. बऱ्याचशा सूचना मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्या मराठीत बघायच्या असतील तर पुढे आपण जाऊयात. बघा परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत आपल्याला, याच महत्त्वाच्या आहेत, बाकी काही नाहीये. काही महत्त्वाचं असलं तर मी तुम्हाला व्हिडिओत सांगणारच आहे. व्हिडिओ फक्त बघत राहा. बघा आपलं प्रवेश पत्र जे आहे म्हणजे ऍडमिट कार्ड जे आहे, जे मगाशी तुम्हाला दाखवलं, जे तुमच्या जवळ आहे, हे अनिवार्य आहे. बरोबर, हे अनिवार्य आहे. त्याशिवाय आपल्याला परीक्षा दालनामध्ये प्रवेश मिळणार नाही. त्यानंतर उमेदवारांनी त्यांचे छापलेले प्रवेश पत्र म्हणजे ऍडमिट कार्ड आणि एक वैध ओळखपत्र सोबत असणं गरजेचं आहे. आता ओळखपत्र म्हणजे काय? तर मुलांकडे जे काही आधार कार्ड असतील, हे आधार कार्ड शक्यतोवर आपल्या सोबत ठेवायचे आहेत. येतंय लक्षात? ओरिजिनल आधार कार्डचा जे काही आधार कार्ड आहे ते तुमच्या सोबत घेऊनच जा. त्यानंतर प्रवेश पत्राशिवाय परीक्षा केंद्रात तुम्हाला प्रवेश दिलाच जाणार नाही. वेळेवर उपस्थित राहणं हे काम आहे तुमचं. बघा 10:30 वाजेपर्यंत पोचायचं आहे. मी तर म्हणेन 10 वाजता सेंटरला जाऊन थांबा, धावपळ होणार नाही. त्यानंतर यामध्ये काही विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थी असतात. या दिव्यांग विद्यार्थ्यांना साधारणपणानं 40 मिनिटं हा अधिकचा वेळ सुद्धा दिला जातो. त्यानंतर आता 10:30 वाजता तुम्ही परीक्षा दालनामध्ये गेलात, प्रत्यक्षात पेपरच जरी 11:30 वाजता सुरू होत असला तरी पूर्वीचे 15 मिनिट प्रत्येक विद्यार्थ्याला सूचना वाचण्यासाठी मिळत असतात. 15 मिनिटांमध्ये काळजीपूर्वक सूचना वाचायच्या आहेत. ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या काळजीपूर्वक वाचायच्या आहेत. जे कोणी इन्व्हिजिलेटर तुमच्या क्लासवरती आहेत, जर तुम्हाला शंका असेल त्यांना सरांना तुम्ही विचारू शकता. न घाबरता विचारायचं आहे. ते सर तुम्हाला निश्चितच मार्गदर्शन करत असतात. ते तुमच्या मार्गदर्शनासाठीच तिथे आहेत. अजिबात घाबरायचं नाही. आलं लक्षात? त्यानंतर खाडाखोड होणार नाही. आपला नंबर टाकत असताना खाडाखोड होणार नाही, याची फक्त जाणीवपूर्वक काळजी घ्यायची आहे. तर आपल्याला या गोष्टी करणं गरजेच्या आहेत. ती तयारी मनाची करूनच ठेवा. आलं लक्षात? त्यानंतर बघा निगेटिव्ह मार्किंग नाही. बरोबर, नाहीतर कधी कधी असतात काही गावांमध्ये मुलं असतात की ते वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. एक प्रश्न चुकला की तुमचे 1/25 गुण कमी होतात वगैरे सांगणारे असतात. आपल्याला या परीक्षेमध्ये निगेटिव्ह सिस्टीम नसते. आला लक्षात? हे लक्षातच ठेवा. या परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी कोणतेही गुण कापले जाणार नाहीत. तुमचे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप जे आहे याचा खूप सारा सराव तुम्ही केलेला आहे. MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चनचीच असणार आहे. यात मुख्य 3 भाग आहेत. हा सगळा अभ्यास तुमचा झालेला आहे. 21 भाषांमध्ये परीक्षा दिली जाते. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, ज्यांनी मराठीमध्ये फॉर्म भरलेला आहे त्यांचं जे काही समजा बघून घ्या हॉल तिकीट, माझं मीडियम हे मराठीच आलेलं आहे की इंग्लिश आलेलं आहे. कारण फॉर्म ज्यांनी वैयक्तिक स्वतः भरलेले आहेत त्यांचं तर वेलँडन आहे. पण मात्र कधी कधी काही बरेचसे पालक असे असतात की त्यांना स्वतः फॉर्म भरता येत नाही किंवा शाळेकडून भरला गेला नाही, तर त्यांनी कुठेतरी CSC केंद्रावर फॉर्म भरलेला असतो आणि यामध्ये चूक होण्याची शक्यता असते. सर मग जर चूक झाली असेल तर काय? हा एक मुद्दा होऊ शकतो. जर आमच्या हॉल तिकीट काढत असताना चूक झाली असेल तर काय? ज्या जिल्ह्यात तुम्ही आहात त्या जिल्ह्यामध्ये नवोदयची जी काही स्कूल आहे त्या प्रिन्सिपल सोबत तुम्ही परीक्षेपूर्वी संपर्क साधू शकता. झालं समाधान तुमच्या प्रश्नाचं? काय आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे? तर आपल्याला आपलं हॉल तिकीट सोबत घेऊन जायचं आहे. ओळखपत्र म्हणजे ID काय घेऊन जायचं आहे? तर आधार कार्ड सोबत घेऊन जायचं आहे. आधार कार्ड आपलं सोबत असणं गरजेचं आहे, अनिवार्य आहे. त्यानंतर
बॉल पॉइंट पेन. आता बॉल पेन, जेल पेनचा वापर करायचा नाही. जेल पेन अजिबात वापरू नका. शक्यतोवर काळा बॉल पेन वापरा. त्यांनी आपल्याला निळा वापरण्याची सुद्धा संधी दिलेली आहे. काळा निळा, आलं लक्षात? काळा किंवा निळा हा बॉल पेनच असला पाहिजे. जेल पेन वापरायचा नाही. पेन्सिल तर उत्तर पत्रिकेवर वापरायचीच नाही. आलं लक्षात? पेन्सिल चुकूनही वापरू नका. त्यानंतर आता काय घेऊन जायचं नाही आपल्याला, इलेक्ट्रिक उपकरण. तुम्ही तर मोबाईल घेऊन जाणारच नाहीये. पण कधी काही मुलांना एक सवय झालेली आहे बघा, की सध्या स्मार्ट वॉच मुलं वापरतात. 5वीचे मुलं सुद्धा स्मार्ट वॉच वापरतात. स्मार्ट वॉच तुम्हाला परीक्षेला अलाउड केली जात नाही. तुम्हाला जर घडी न्यायची असेल तर काट्यावली घडी घेऊन जाऊ शकता. डिजिटल वॉच घेऊन जाऊ नका. चमचमणारी घडी सुद्धा घेऊन जाऊ नका. कारण तुम्ही घेऊन जाणार, पुन्हा तिथे तुमची घडी काढून घेतली जाणार. स्मार्ट वॉच तर बिलकुलही चालणार नाही. शक्यतोवर काटे फिरणारी घडी जी आहे ती सोबत घेऊन जाणं गरजेचे आहे. आलं लक्षात? या ज्या सूचना आहेत या सूचना तुम्हाला महत्त्वाच्या आहेत. आता परीक्षा दालनामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर तुमच्या हातामध्ये एक क्वेश्चन पेपर मिळणार आहे आणि अशा प्रकारची एक OMR सीट मिळणार आहे. ही सीट तुम्ही जिथे कुठे तयारी करत असाल तिथे बघितलेली आहे. ज्या बिचाऱ्या विद्यार्थ्यांनी बघितलेले नाही त्यांच्यासाठी म्हणून दाखवण्याचा एक प्रयत्न मी इथे केलेला आहे. कारण सगळेच मुलं टेस्ट सिरीज लावू शकत नाही. बरेचसे मुलं ग्रामीण परिसरामध्ये असतात. तर या विद्यार्थ्यांसाठी खास करून बघा, इथे आपला अनुक्रमांक टाकायचा आहे, जो मी तुम्हाला मगाशी सांगितला आपल्या हॉल तिकीट वरती असतो. इथे तुमचा अनुक्रमांक तुम्ही टाकायचा आहे, 7 अंकाचा अनुक्रमांक. यासाठी तुम्हाला सहकार्य सुद्धा तिथले शिक्षक नक्कीच करू शकतील. कोणता अनुक्रमांक आहे ते सुद्धा नक्कीच ते सांगतील. इथे तुम्हाला सगळ्या काही सूचना दिलेल्या असतात. या सूचना काळजीपूर्वक वाचायच्या आहेत की कशा प्रकारे यामध्ये तुम्हाला तुमचा अनुक्रमांक भरायचा आहे. बघा, इथे तुम्ही तुमचा अनुक्रमांक भरणार आहात. जसं की इथे 1 2 3 असे क्रमांक टाकणार आहात. यामध्ये वर्तुळ सुद्धा तुम्हाला रंगवावी लागतात. अशी 10 वर्तुळ दिलेली असतात 0 पासून ते 9 पर्यंत. पहिल्या रकान्यामध्ये जो अंक लिहिलेला आहे त्याच अंकाचं वर्तुळ इथे रंगवायचं आहे. इथे खाली सध्या काही करायचं नाही. इथे तुमचा अनुक्रमांक, इथे तुमचं प्रश्न पुस्तिका म्हणजे तुमचं जे काही क्वेश्चन पेपर आहे त्याचा नंबर इथे लिहावा लागत असतो. त्यानंतर इथे हे इन्व्हिजिलेटर तुम्हाला भरून देणार आहेत. कोणत्या गोष्टी, की तुमचं स्टेट कोणतं आहे, तुमचा डिस्ट्रिक्ट कोणता आहे, तुमचा तालुका कोणता आहे, किंवा तुमची ही जी माहिती आहे ती इन्व्हिजिलेटर भरून देत असतात. तिथे मुलांनी काही कन्फ्युजन करायचं नाही, व्हायचंही नाही. जर काही वाटलं तर तुम्ही सरांना तिथे, इन्व्हिजिलेटर म्हणजेच कोण, की ज्या वेळेला तुम्ही ज्या हॉलमध्ये आहात त्या हॉलमध्ये जे सर तुम्हाला पेपर वगैरे वाटप करणार आहेत त्यांना इन्व्हिजिलेटर्स म्हणतात. आलं लक्षात? बघा, असे 80 प्रश्नांसाठी तुम्हाला एक OMR सीट तिथे मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 1 सोडवल्याच्या नंतर, फॉर एक्झाम्पल तुम्ही 1 नंबरचा प्रश्न सोडवला आणि 1 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तुमचं C आहे. उदाहरण सांगतोय बरं, नाहीतर गेल्या गेल्या C करत बसाला, असं करू नका. समजा प्रश्न क्रमांक 1 याचं अचूक उत्तर जर समजा C किंवा B आहे असं आपण म्हणूयात, तर प्रश्न क्रमांक 1 याचं उत्तर C आहे, तर त्या C लाच फक्त काय करायचं आहे, असं ब्लॅक करायचं आहे. चुकूनही दुसऱ्या याला ब्लॅक करू नका, नाहीतर इथेही ब्लॅक करतो, इथेही ब्लॅक करतो, तुमचे हे गुण जाणार आहेत. तर जो पर्याय आहे तोच पर्याय खात्रीशीरपणानं ब्लॅक करा. जो प्रश्न आपण प्रश्नपत्रिकेत बघितलेला आहे त्याच प्रश्नाचं उत्तर आपण रंगवतोय ना याची खात्री करा. 2 तास वेळ आहे, चांगला वेळ आहे, त्यामुळे इथे काही करायचे नाही. एखादा प्रश्न तुम्ही चांगला सोडवला, त्याचं उत्तरही अचूक आणलं, पर्याय क्रमांक A त्याचं उत्तर होतं आणि चुकून B ला गोल जर झालं तर इथे तुमचे गुण जाणार आहेत बेटा. जर समजा कधी कधी असंही झालं, इतर वर्तुळ रंगवलं गेलं नंतर हे उत्तर होतं, हेही गुण जातात. आलं लक्षात? म्हणजे असं काही होणार नाही याची फक्त काळजी ने दक्षता घ्या. विद्यार्थ्यांनी, पालकांनी सुद्धा त्यांना सांगा की या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. विद्यार्थी खूप सारा अभ्यास करतात, पण या छोट्याशा एका गुणामुळे सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टी जपायच्या आहेत. इथे यावर तुमची सही वगैरे असते, त्या सही वगैरेची कल्पना तुम्हाला इन्व्हिजिलेटर नक्कीच देणार आहेत.
काही काळजी करण्याची गरज नाही, एवढं घाबरून जाण्याची सुद्धा गरज नसते. चला पुढे एक प्रश्न आपण पाहणार आहोत, कारण सोबत सोबत अभ्यासही पाहिजे की नाही, या सगळ्या गोष्टी माहीत करायच्या, सोबत अभ्यासही पाहिजे. बघा काय प्रश्न विचारलेला आहे बरं आपल्याला. प्रश्न असा आहे सर, काय आहे, दोन संख्यांचा गुणाकार, दोन संख्या आहेत त्यांचा गुणाकार किती आहे, 8192 आहे. आणि जर एक संख्या ही दुसरीच्या दुप्पट असेल तर लहान संख्या कोणती आहे. आता समजा समजा एक संख्या आहे, एक संख्या आहे x, x ही एक संख्या आहे आणि एक संख्या दुसरी एक संख्या आहे 2x, दुप्पट आहे की नाही, x च्या 2x. बघा दोन संख्यांचा गुणाकार, आता या दोन संख्यांचा गुणाकार किती दिलेला आहे, x गुणिले 2x बरोबर किती होतात, तर 8192 होतात, असं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आता बरं बेटा मला एक सांगा, तुम्हाला x चा आणि 2x चा गुणाकार करायचा आहे, मग करा गुणाकार. आता यांचा कसा करायचा सर गुणाकार, करता येतो. बघा x गुणिले 2x म्हणजेच 2x चा वर्ग, x आणि x गुणिले x चा वर्ग होतो. आला लक्षात. जसं तुम्ही वर्ग पाठ केलेले आहेत, 5 गुणिले 5 यालाच आपण 5 चा वर्ग लिहितो की नाही, तसंच इथे x गुणिले x चा वर्ग होतो. इथे एक आहे म्हणजे बेकबे आणि x गुणिले x चा वर्ग बरोबर 8192. आता बघा बरोबर हा जो 2 आहे इथे गुणाकारामध्ये आहे, तो जर इकडे पुढे आपण नेण्याचा प्रयत्न केला x चा वर्ग बरोबर हा 2 इकडे भागाकारात जात असतो. आला लक्षात, बरोबरच्या इकडे भागाकारात जात असतो. 8192 चा छेद किती आता 2, म्हणजे x चा वर्ग बरोबर 8192 चा छेद 2. 2 ने याला काय करा, भाग द्या. भाग जर दिला तर उत्तर काय येईल आपल्याकडे, इथे येणार आहे 4, इथे येणार आहे 0, इथे येणार आहे 9 आणि इथे किती येणार आहे, इथे एक उरलेला आहे म्हणजे 6. 4096. 4096 काय आहे 4096, x चा वर्ग बरोबर 4096. मग मला सांगा x चा वर्ग बरोबर 4096 म्हणजे मग x बरोबर किती, तर x बरोबर किती याचा अर्थ याचं काढावं लागतं वर्गमूळ. वर्गमुळामध्ये 4096. 4096 ही एक वर्ग संख्या आहे आणि ती कोणत्या संख्येची वर्ग असू शकते, 8 ची वर्ग असणार आहे का, 8 चा वर्ग तुम्हाला माहिती आहे हो की नाही, 64 हा माहिती आहे. 16 चा वर्ग आहे का, नाही. 32 चा आहे का, निश्चितच नाही. 64 चा आहे का, बघा जे हुशार विद्यार्थी आहेत ज्यांनी खरोखर चांगला अभ्यास केलेला आहे त्यांच्या लगेच लक्षात येईल की 64 चा वर्ग निश्चितच असणार आहे, कारण याच्या एकक स्थानावरती 4 आहे, याच्या एकक स्थानावर 4 आहे, म्हणजे एकक स्थानावरती इथे 6 येणारी ही एकच संख्या इथे तुम्हाला दिसून येईल. आला लक्षात. बघा इथे 6 6 36 होतात, पण 16 चा वर्ग ही 4096 निश्चितच नाही. येत आहे लक्षात. चला या पद्धतीने काही गणित आपल्याला बघावी लागतात, सोडवावी लागतात. पुढचं एक गणित असं आहे 2019 ला विचारलेलं हे एक गणित होतं, मुद्दामून तुमच्यासाठी घेतलेलं आहे. अशा प्रकारची गणित कधी कधी विचारली जाऊ शकतात म्हणून तुमच्यासाठी घेतलेलं आहे. एका खोक्यात एक खोका आहे बघा, असं एक काय आहे, असं एक खोका आहे आणि या खोक्यामध्ये एकूण 500 अंडी आहेत. किती अंडी आहेत या खोक्यामध्ये, 500 अंडी आहेत. बघा 3चा छेद 25 अंडी यातली फुटूनच गेली. काय झाली, फुटली, फुटली ती अंडी. ओके नाही, अंडी फुटतात की नाही, फुटली ती अंडी. बघा 500 अंड्यांपैकी 3चा छेद 25 अंडी फुटली. आता उरलेल्यांपैकी म्हणजे किती उरली असतील हे प्रथम काढूनच घेऊयात आपण. आला लक्षात. मग हे काढायचं कसं सर, काढता येतं. 3चा छेद 25 अंडी फुटली 500 अंड्यांपैकी, पैकी एवढी फुटली. बघा द्या भाग, 25 एक 25, 25 दोन्ही 50, किती अंडी फुटली हे आपल्या लक्षात येतं. 3 गुणिले 20 बरोबर किती फुटली, तर 60 अंडी फुटलेलीच आहेत. 500 पैकी 60 अंडी फुटली, 500 पैकी 60 अंडी फुटलेली. बघा फुटलेली, गडबड करायची का, अजिबात नाही. अशा उदाहरणांना अजिबात गडबड करायची नाही. 3चा छेद 25 अंडी फुटली, इथपर्यंत फुटलेली अंडी आपल्याला मिळालेली आहेत. 60 अंडी फुटलेली आहेत, 500 अंड्यांपैकी 60 फुटलेली अंडी आहेत. उरलेल्यांपैकी मग उरली किती, उरली किती यांची करावी लागेल वजाबाकी. कोणाची वजाबाकी करावी लागेल सर, तर 500 मधून 60 वजा करा.
किती अंडी उरली ते तुम्हाला मिळून जाणार आहे. इथे उरणार आहे 4, इथे उरणार आहे 4. उरलेली अंडी ही बघा, ही उरलेली अंडी आहेत. किती उरली अंडी? 440 अंडी उरलेली आहेत. 440 बरोबर आहे. उरलेल्या अंड्यांपैकी आता या अंड्यांपैकी 4/5 अंडी विकली. किती विकली? 4/5 अंडी विकली. किती अंड्यांपैकी? 440 पैकी. 440 अंड्यांपैकी एवढी अंडी काय केली? विकलेली आहेत. म्हणजे पुन्हा इथे भागाकार करावा लागतो. याचा अर्थ काय असतो? याचाच अर्थ मुलांनो हा असतो की 4 गुणिले 440/5 असा याचा अर्थ असतो. या 5ने आपण 440 ला भाग देऊ शकतो. आलं लक्षात? एकक स्थानावर 0 आहे, निशेष भाग जाणार आहे. आपल्याला माहिती आहे 5 8 40 होतात आणि 5 8 40 होतात. म्हणजे 4 गुणिले 88, 4 गुणिले 88 म्हणजे 8 चौक 32, 8 चौक 32 आणि 3 35, 352 अंडी काय झाली? विकली. किती अंड्यांपैकी विकली? 440 पैकी विकली. 440 पैकी किती अंडी विकली? 352 अंडी विकली. आता इथे वजा का लिहिलं? कारण त्यांनी पुढे काय विचारलेलं आहे? उरलेल्या अंड्यांची संख्या किती. म्हणजे 440 ही एकूण अंडी, वाचलेली अंडी होती ही. यातून 352 अंडी विकून टाकली. मग उरली किती? तर इथे राहणार आहे किती? 8, इथे 3, इथे राहणार आहे अगेन 8 आणि इथे हातचा इथे आलेला आहे 0. किती अंडी उरली? 88 अंडी उरलेली आहेत. बेरीज वजाबाकी करत असताना सावकाशपणानं करा. इथे आपण ज्या पद्धतीने, कारण तुम्हालाही वेळ खूप कमी आहे म्हणून थोडंसं आपण स्पीडला घेतलेलं आहे, पण परीक्षेमध्ये असं करू नका जेणेकरून आपली बेरीज वजाबाकी चुकणार नाही. बेरीज वजाबाकी चुकायला जर लागली तर मुलं खूप ट्रेसला येतात. तिथे एवढी घाई करण्याची गरज नाही, वेळ तुम्हाला खूप असतो. त्यामुळे अशा वेगवेगळ्या क्रिया करत असताना सावकाशपणाने निश्चितच आपण कराल, यात काही शंका नाही. आलं लक्षात? या उदाहरणांचा सुद्धा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. ही जी परीक्षा आहे ती चांगल्या पद्धतीने काळजीपूर्वक मन लावून सोडवा, तयारी करा, आजारी पडू नका. महत्वाचं हे आहे, थंडीचे दिवस आहेत, काहीतरी थंड वगैरे खाऊ नका आणि आजारी पडू नका. आलं लक्षात? ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला या परीक्षेसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि चांगलं यश मिळवावं असंच मला वाटतं. जर समजा तुम्हाला जर चांगले मार्क्स मिळाले, नक्कीच या नंबरवरती संपर्क करून सांगा. पुन्हा एकदा तुम्हाला प्रत्यक्षात बोलून आम्ही तुम्हाला शुभेच्छा देऊ आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. स्कॉलरशिपची तयारी जर करायची असेल तर निश्चितच आम्ही तुमच्या सोबत आहोत. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि चांगला पेपर निश्चितच सोडवायचा आहे. भेटूयात आपण लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. अभ्यास करतच राहा.